सर्व जनतेसाठी रावणाचं खरं रूप सादर करण्यासाठी तुमच्या समोर आलेले आहे। सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत। मी काही दिवसापूर्वीच फलटणची गुंडगिरी आणि रावणाची 10 तोंड दाखवली होती। त्यावेळेस मी सांगितलं होतं हीच माणसं आहेत जी गुंडगिरी करणारी आणि जी लोकांवर दहशत करतायत। माझी चूक झाली, मी लोकांवर म्हटलं। वास्तविक पाहता ह्यांची मस्ती आणि ह्यांना राजाश्रय एवढा मोठा आहे की आता हे पोलिसांवरही दादागिरी करू लागलेले। ह्यांना भीती हा प्रकारच राहिलेला नाही। कारण का तर हे ज्या मठात जातात आणि ज्या मठाचे मठाधिपती त्यांना जे अमृत प्राशन करतात ते एवढं मोठं आहे की यांना कोणाची भीतीच वाटत नाही। कालचा 18/9/2024 चा पोलिसांचा खबरी जबाब माझ्याकडे। हा काय म्हणतो? हा जबाब कोणी दिलाय? नितीन बाबूराव शिंदे जे पोलीस निरीक्षक आहेत फलटण, सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत फलटणचे, हे सांगतात किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार वय 42 राहणार फलटण कसबापेठ फलटण हे दारू पिलेल्या अवस्थेत, माफ करा मी म्हणायला नाही पाहिजे दारू पिलेल्या अवस्थेत, मठावर दिलेले अमृत प्राशन करून हे आलेले होते। त्यांनी पोलिसांना दादागिरी केली, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली म्हणून त्यांच्या विरुद्ध ह्यांची तक्रार आहे। कुणाची आहे? सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आहे। त्याचबरोबर पोलीस हवालदार जगताप, पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे, घोरपडे, करणे, टिके 5-5 पोलीस कॉन्स्टेबलला हे धक्काबुक्की करतो सदग्रस्त। कारण हा फलटणच्या राजवाड्यातल्या मठातला साधू संत आहे ना। आणि ह्या ठिकाणी संजीवजी म्हणतात पांडुरंग मुनगंटीवार काय गुन्हेगार आहेत का? त्यांनी कोणाची कॉलर धरली का? अहो त्यांनी सर्वसामान्यांची कॉलरच धरली नाही हो तुमच्या माणसांनी। आता त्यांनी फार पोलिसांची धरली। अजून काय करायचं बाकी आहे? आणि विशेषतः सचिनजी आणि योगेशजी त्यांचं जे म्हणणं आहे की मला सोडलेलं आहे, मी माझ्या गटाची बाजू मांडतो म्हणून मला सोडलेलं आहे, बरोबर आहे। मग ते जर पांडुरंग गुंजवटेंची संजूची बाजू माजत असतील तर त्यांना कोणी सोडले? पांडुरंग गुंजवटेंनी सोडले का? मला माझ्या गटाने सोडलेले आहे, तर तुम्हाला काय पांडुरंग गुंजवटेंनी सोडलेले का? मी सोडलेलं तर आहे, तुम्ही पिसाळलेले आहे का? दुसरा मुद्दा येतो, ह्यांनी एवढंच करून थांबलेले नाही, मिरवणुकीमध्ये अशांतता कशी निर्माण होईल, वाद कसा निर्माण होईल, सामाजिक तेढ कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले। आणि हे प्रयत्न करून त्या ठिकाणी सोडवायला गेलेले कोण होते? ह्या साधू संतांना सोडवायला गेलेला आचार्य कोण होता? त्या मठाचा मठाधिपती कोण होता? सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे, त्यामध्ये दिसणारच आहे कोण आलं होतं आणि कोण नाही। ते दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे। आपण सगळं करायचं आणि गुण मात्र आम्ही। ही कुठेतरी आता जनतेला कळायला लागले। जनता आता भोळी बाबडी राहिलेली नाही, ती हुशार आहे आणि ती क्रांती करणारच आहे। माझ्यावर आरोप केले गेले मी गोशाळेमध्ये गायी मारल्या, ठीक आहे, माझी शारीरिक व्यथा माझ्यावर ओढवलेला प्रसंग, त्यामध्ये माझे काही दुर्लक्ष झालं असेल, कदाचित माझ्या मागं बघण्यामध्ये कोणाची हेळसांड झाली असेल, पण ती नैसर्गिक मृत्यू आला होता। मी काय कत्तलखान्यात गायी कापायला कत्तलखाना शुभारंभ करायला गेलो नव्हतो। आपले बंधू रामभाऊ यांनी त्या कत्तलखान्याच्या भूमिपूजनला उपस्थित राहिलेले, त्याचा फोटो पेपर माझ्याकडे आहे। गंधवार्तालाही बातमी आलेली होती, स्थळेलाही बातमी आलेली होती। बाकी सर्वांची नावं मी घेत नाही जाणीवपूर्वक। ह्या वेळेस त्यांना आपण नाही विचारलं, बरं गौशाळाबद्दल जर तुम्हाला म्हणायचंय त्यावेळेस मी तुमच्या बरोबरच होतो, मी काय दादांबरोबर नव्हतो, तुमच्याच गटात होतो। त्याच वेळेस तुम्ही मला का नाही म्हणता हे चुकीचं आहे? म्हणजे तुमच्याकडे असलं तर पवित्र हबपच, मग लगेच हबप आणू, मग मी गाय कापलं तरी हबप आणू, आणि तुमच्या विरोधात गेलो की मी कसाई, आणि तुमच्या बरोबर असलेले कसाई साधू संत। वाह संजू बाबा, वाह, ग्रेट आहात तुम्ही, सल्यूट तुम्हाला। बर मी हे केलं, पिंपरजच्या तासगावकरांच्या गोट्यात कुणी गायी मारल्या? कुठल्या वाड्यातनं कुठल्या मठातनं फरमान निघालं तिथं कुणीही मदत करायची नाही। फक्त का तर तासगावकर कारखाना उभा करतोय, इथं नगर इथं तो येऊन आमदारकीला उभा राहतोय। तुम्हाला राजकीय सत्ता गेल्याची एवढी भीती वाटते की तुमचा ताळतंत्र सुटतो, तुम्हाला घराचा विचार राहत नाही, घराण्याचा विचार राहत नाही।
तुम्ही घराचा वारसा सोडता आणि रावणाच्या घराकडे लगेच पळता. म्हणून मी कायम म्हणतो, तुम्ही मालुराजांच्या विचाराचे नाही, तुम्ही रावणाच्याच विचाराचे आहात. मालुराजांचा खरा विचार जर कोण जोपासत असेल तर ते रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार साहेब जोपासतात, कारण तेच खरे वारस आहेत. त्यानंतर तुम्ही म्हणता की आम्ही कारखानदारी बंद पाडतो. दादा कारखानदारी बंद पाडायला निघाले. अहो तुम्ही काय उभं केलं सांगा. आम्ही बंद पाडायचं, आम्ही उभा केलंय. तुम्ही उभं केलेलं एक दाखवा. दादांनी स्वतःच्या वडिलांच्या नावाने कारखाना उभा केला. तुम्ही तुमच्या आजोबांनी उभा केलेला कारखाना तुम्ही इचलकरंजीच्या आवाड्याच्या पायात नेऊन घातला. आधिपत्य ते संस्थांची अधोगतीमध्ये सगळं खुलासा करणारच आहे. पण तासगावकरांच्या कारखान्याची परवानगी जावी म्हणून तहसीलदारला हाताशी धरून नोंदी कोणी बदलल्या? नंदकुमार तासगावकर साहेब येतील आज नाही उद्या फलटणमध्ये. त्यांची प्रेस आपण घेऊ. ते सांगतील, ते विक्टीम होते, ते स्वतः सांगतील. पण ते सोडा, शरीव कारखान्याचं डीसीसी बँकेत टाकलेलं प्रकरण कोणी नामंजूर केलं? शरीव कारखान्याला लाईटची लाईट जाऊ नये म्हणून. पाटील तुम्ही पण काही गोष्टीत त्यावेळेस साक्षीदार आहात. कुणी सांगितलं सुरोली ग्रामपंचायतीला तक्रार दाखल करा, बाकीचं मी बघतो, कशी लाईट मिळते ती बघू. अहो ज्या गावच्या बोलीत त्याच गावच्या बावळीत तुम्ही मोठ्या तात्यांचं नाव घेऊन काय बोलताय? तात्यांची चिरंजीव तात्या आमच्या बरोबरच आहेत, ते सत्याबरोबर आहेत आमच्या बरोबर म्हणण्यापेक्षा. त्यानंतर विषय येतो, तुम्ही मला म्हणता मला सोडलेले, गटाने उकायला सोडलेले. का? तर मी गटाची बाजू मांडतो. सचिनजी मी गटाची बाजू मांडतो म्हणून सोडलेला आहे ना? तर न परवानगी घेता कमिशननी नेमणूक केली नसताना तुम्ही बाजू मांडताय कमिशनची. पांडुरंग गुंजवटेंनी तुम्हाला तुमच्या नेत्याने, माफ करा पांडुरंग साहेब माफ करा, तुम्हाला तुमचे नेते म्हणायचं राहून गेलं. संजूराजेंच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे, पांडुरंग गुंजवटेंनी आदेश दिल्यामुळे संजूराजे पांडुरंग गुंजवटेंची बाजू मांडतायत. ज्याला शिक्षा लागली तो गुन्हेगार नाही म्हणतायत. मग तुम्हाला काय पांडुरंग गुंजवटेंनी सोडलंय का? हाही प्रश्न होणार आहे. तुम्ही आदरणीय लोकनेते सन्माननीय नेत्यांबद्दल बोलता की त्यांनी माझी राज्यमंत्रीपद घालवलं. अहो तुम्हाला मिळालंच त्या व्यक्तिमत्वामुळे, नाहीतर तुम्ही डेक्कनला बसून एवढंच करत होता, बाकी काहीच करत नव्हता. तुम्हाला त्या नेतृत्वाने फलटणला आणलं, सगळे विरोधक एकत्र केले, एक मोठ बांधली, स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेचा त्याग केला आणि तुम्हाला नेतृत्व दिलं. तुम्ही काय केलं? 6 महिन्यात त्यांच्याच विरोधात कारस्थानं केली. त्याग करायला फार मोठेपण असावं लागतं, त्याला संस्कारांची जडणघडण असावी लागते, सुसंस्कृत असावं लागतं. म्हणून तुम्ही मालोजीराजांचे जन्माने वंशज आहे, विचाराने रावणाचे वंशज आहात. त्यानंतर पाणी प्रश्नावर सातत्याने तुम्ही सांगता की हे मी केलं, 33 नंबर माझ्यामुळं, 37 नंबर माझ्यामुळं, सांगोला वगैरेचं तर मीच केलं. अहो उतरवली कुठे आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तिथून 0.93 TMC पाणी, 0.93 TMC पाणी धोंबलकडे घेता येऊ शकते. याविषयी एक वेळा जरी तुम्ही, आपण 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकदा बोललेला जर दाखवला, तुम्ही सभापती होता, तुमच्या दालनात तुम्ही कुठल्याला कसं गुंतवायचं यासाठी मिटिंगा घेतल्या. यासाठी एक तरी मिटिंग घ्यायची होती. नायकवाडीची आलेली MIDC बंद कशी पडेल, ती तर होणार नाही, ह्यासाठी तुम्ही मिटिंग घेतल्या. मग उतरवलीसाठी मिटिंग घ्यायची होती, मग बोलायचं होतं. ते सर्वस्वी श्रेय जे आहे ते रणजितदादा नाईक निंबाळकरांचंच आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेचे. तुम्ही कायम म्हणता की त्यांचं शिक्षण. अहो तुमच्या शिक्षणाला काय जाळायचंय? मोठे सुशिक्षित आहात, उच्च विद्याभूषित आहात. फलटण तालुक्याला काय दिलं तुम्ही? नुसती सुंदर असून चालत नाही, नुसती गाई सुद्धा नुसती रुबाबदार असून चालत नाही, ती दूध देणारी असावी लागती. आपण निश्चित सुंदर आहात. रेडा किती सुंदर असला तरी दूध देत नाही, त्यामुळे त्या रेड्याची ती किंमत नसते. तुमच्या शिक्षणाची त्यामुळे काही किंमत नाही, ती रेड्यासारखी आहे. ह्या व्यतिरिक्त बाकी काही मला म्हणायचं नाही. काल पोलिसांना मारले, उद्या कदाचित मला मारतील, हरकत नाही. त्यांना मारायचं असेल त्यांनी सांगावं. मी दोन्ही हात पांढऱ्या कपड्याने बांधून तुमच्या बंगल्यात नाही, मठात येऊन बसतो. आपण जरूर मारा. मला मारून जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर जिवंत मारा.
माझा नकार नसेल, पण ह्या तालुक्यातल्या गुंडगिरीला संपवा, ह्या तालुक्यातलं गुंडगिरी मुक्त करा, तुमच्या मठातनं होणारी गुंडगिरी बंद करा, एवढीच विनंती या निमित्ताने आपल्याला करेल.